महापालिका क्षेत्रात बेकायदेशीर खोक्यांवर कारवाई सुरुवात करण्यात आली आहे। कोल्हापूर रोड परिसरातील 8 खोक्यांवर कारवाई करत ही खोकी जेसीबीने जमीनदोस्त केली तर 20 फलक देखील हटवले। या कारवाईत आयुक्त सुनील पवार स्वतः सहभागी झाले होते। महापालिका क्षेत्रात बेकायदेशीर खोक्यांचे पेव फुटलेत। गेल्या 2-3 वर्षात अनधिकृत खोक्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले, त्यामुळे अनेक चौकात बेकायदेशीर खोकी थाटली आहेत। याबाबत महापालिकेकडे अनेक तक्रारी आल्या होत्या। याची गंभीर दखल घेत आयुक्त सुनील पवार यांनी तातडीने अनधिकृत खोक्यांचे सर्वे करून कारवाई करण्याच्या सूचना उपायुक्त वैभव साबळे यांना दिल्या होत्या। त्यानुसार उपायुक्तांनी अनधिकृत खोक्यांची माहिती घेतली। या खोकीधारकांना अनधिकृत खोकी काढण्याचं आवाहन देखील केलं होतं, मात्र याकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळे शुक्रवारपासून अनधिकृत खोकी हटवण्याची कारवाई उपायुक्त वैभव साबळे यांनी केली। आयुक्त सुनील पवार देखील या कारवाईत सहभागी झाले होते। कोल्हापूर रोड परिसरातील बेकायदेशीरपणे थाटलेली 8 खोकी जेसीबीने जमीनदोस्त केली। याशिवाय या परिसरात अतिक्रमण करणारे लहान मोठे 20 फलक देखील काढण्यात आलेत। महापालिकेने सुरू केलेल्या या कारवाईमुळे बेकायदेशीर खोकीधारकांचे धाबे दणाणलेत। पूर्वनियोजित केल्याप्रमाणे आणि यापूर्वी वेळोवेळी सूचना दिल्याप्रमाणे आजपासून महानगरपालिकेतर्फे अनधिकृत खोकी हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। या खोकी हटाव मोहिमेपूर्वी आपण सर्व लायसन्सधारक खोकीधारक जे आहेत त्यांच्यासोबत, त्यांच्या संघटनांसोबत सविस्तर चर्चा केलेली आहे। त्यांच्या मागण्या, त्यांच्या अपेक्षा यांच्याबद्दलही सारासार विचार केलेला आहे आणि त्यानुसार प्रस्ताव आपण महानगरपालिकेतर्फे माननीय राज्य शासनाकडेही पाठवत आहोत। त्यामुळं आपण सध्याला केवळ अनधिकृत खोक्यांवरची कारवाई सुरू केलेली आहे। ही कारवाई करतानाच खोक्याचे माप जे नियमाप्रमाणे 6 फूट बाय 7 फूट आहे, त्याच्यापेक्षा जास्त असलेल्या खोकीधारकांना आपण एकतर हटवत आहोत किंवा त्यांना एका दिवसाची मुदत देऊन त्यांना दुरुस्ती करण्याची सवलत देत आहोत। मात्र ज्यांच्याकडे खोकी नंबर नाही आहेत किंवा लायसन्स नाही आहे किंवा जुन्या खोकीधारकाकडून घेतलेले अधिकृत पत्र नाही आहे, अशा लोकांवर मात्र आपण निष्कासनाची कारवाई करत आहोत। आत्तापर्यंत आपण जवळजवळ कोल्हापूर रोडवरून कारवाईला सुरुवात केली आहे। आत्तापर्यंत 3 खोकी निष्कासित केली आहे आणि पुढीलही तपासणी सुरू आहे। आज संध्याकाळपर्यंत आणि इथून पुढे जोपर्यंत शहरातील प्रत्येक भाग आपल्या कारवाईच्या अंतर्गत येत नाही तोपर्यंत ही कारवाई अथकपणे अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे चालू राहणार आहे। तरी आमचं पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की सर्व अनधिकृत खोकीधारक किंवा टपरीधारकांनी त्यांचे खोके किंवा टपरी असतील ते स्वतः काढून घ्यावे व स्वतःच्या मालकीच्या ठिकाणी नेऊन लावा। कारण महानगरपालिकेतर्फे कारवाई झाल्यास आम्ही कोणतीही जप्ती करणार नाही आहोत। अतिक्रमित गोष्टी असल्यामुळे ह्या आम्ही जागेवरच नष्ट करत आहोत। तरी सर्वांकडून सहकार्य आहेत, यापुढेही सहकार्याची अपेक्षा आहे।